ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये ह्या सर्व ज्या पालख्या आहेत आज त्या पुण्यामध्ये विसावलेल्या आहेत। आणि आपण बघतो आहोत की एक बाल वारकरी आहे ज्याच्याकडे प्रत्यक्ष म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आहे त्याच्या हातामध्ये आणि तो घेऊन पंढरपुराकडे चाललेला आपण जाणून घेणार आहोत। काय आनंद होतोय बाळा आज? खूप आनंद होतोय मला विठ्ठल आणि रखुमाईची सेवा करायला। धन्यवाद। विठ्ठल आणि रखुमाईची सेवा करायला आनंद होतोय। आणि आता पंढरपुरापर्यंत जाणार आहेस तू का कसं? नाही, आता फक्त मी दर्शन घेणार आहे। मला जायचं असेल तर मी पांडुरंगासाठी मी इथं पण जाईल, त्यांच्या मंदिराला पण जाईल। त्यांच्या मंदिराला पण जाशील। आणि काय सांगशील बरं एकंदरीत हे सगळं बघतोय तू आणि किती आनंद होतोय? शाळा सुरू झाल्यात आत्ताच आणि तू आत्ता परत वारीमध्ये उत्साह जी ऊर्जा मिळते वारीतून, जे आपल्याला दैविक ऊर्जा भेटते ना वारीकडून ती कुठं पण भेटू नाही शकत। म्हणून आपल्याला देवाची सेवा करायला पाहिजे आणि इथं यायला पाहिजे। आपण इथे यायला पाहिजे, देवाची सेवा करायला पाहिजे। एकंदरीत सर्व महाराष्ट्रातल्या मुलांना, छोट्या छोट्या मुलांना काय संदेश देशील या वारीच्या माध्यमातून? मी संदेश देणार की त्या सगळ्यांना इथं यायला पाहिजे आणि अजून किती पण वारे असतील त्याला जायला पाहिजे आणि आनंद घ्यायला पाहिजे। आनंद घ्यायला पाहिजे, वारीत यायला पाहिजे। ह्या बोलक्या ज्या भावना होत्या त्या काय नाव बाळा तुझं? माझं नाव श्रेयस बोंबले आहे। आणि तू कुठून आलास? मी आंबेगाव पठारवरून आलोय। पठारवरून आलाय पुण्यापर्यंत आणि आता इथे दर्शन घेणार आहेस माऊलीचं? हो। हे कसं काय सुचलं तुला की विठ्ठल आणि रुक्मिणी आपण घेतली पाहिजे जवळ आणि पण आलं पाहिजे वारीमध्ये? हे बघा, हे सगळं माझं ह्या दादामुळे झालंय। या दादांनी पण मला ही विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती दिली आणि सांगितलं की माझ्यासोबत गा। मग मी पण भजनासारखं गात राहिलोय आणि आम्हाला कळलं पण नाही कधी लाईन संपायला पण आली आणि मंदिर पण आलंय आणि कधी लाईन संपायला आली हे पण कळलं नाहीये। काय अभंग गासाल किंवा काय आळवणी करसाल किंवा काय भावना आहेत एकंदरीत? आता कलियुगात आता सगळीकडे नाश होत चाललाय। तुम्ही बघत असाल कुठल्याही गोष्टीचं आपण बघतोय तर देवाचं नामस्मरण जेवढं करता यावं तेवढं करावं माणसाने। आणि वारी म्हणजे सगळ्यांनी एकरूप होऊन आपल्या भगवंताचं नामस्मरण करावं असं हा गातोय, तसं सगळ्यांनी गावं। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ओबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। आपण बघतो की ह्या ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम एकच जयघोष प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे आणि सर्व वारकरी आज तल्लीन झालेले आहेत भक्तिरसामध्ये। सर्व वारकरी जे काही आहेत हजारो लाखो असे वारकरी आज पुण्यामध्ये विसावलेले आहेत आणि भली मोठी अशी रांग जी आहे ते पुण्यामध्ये माऊलीच्या दर्शनासाठी, पालखीच्या दर्शनासाठी आपल्याला सगळी बघायला मिळते आहे। आणि सर्व प्रकारची वारकरी मंडळी जी आहे त्या ज्या वारीमध्ये आजी काय वाटतं बरं आज? खूप मजा वाटते। पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। आणि कुठून आले बरं आजी तुम्ही? आम्ही आलोय तिकडून शिरूर तालुक्यातून। शिरूर आणि पंढरपूर पर्यंत चालले? हा, पंढरपूर पर्यंत चाललो। पायी जाणार? पायी जाणार। काय वय आता? आता आहे 72-73। 72 वर्ष आहे। पाय बी दुखत नाहीत? पाय दुखतात, करणार काय? तुमच्याकडे काय औषध असेल तर द्या मग। बघितलं आपण ह्या भावना आहेत। विठ्ठलाला सांगायचं म्हणजे पाय नाही दुखणार। आता मग विठ्ठलच आम्हाला तारणारा मारणारा विठ्ठलच आहे। विठ्ठल सोबत आहे आणि ही सगळी वारकरी मंडळी जे त्यांच्या अशा बोलक्या भावना आहेत। आणि किती वर्षापासून चालता बरं या वारीत? आम्ही नाही चालत, आम्ही दरवर्षी चालता? दरवर्षी हो, दरवर्षी आनंद होतोय। लोक लांब किलोमीटर किती चालून येतात, आपण 10 किलोमीटर 20 किलोमीटर 30 किलोमीटर चालायलाही कंटाळा करतो। बरोबर आहे, ह्या सगळ्या भावना आहेत वारकऱ्यांच्या आणि उत्साह आनंदी असं वातावरण आपल्याला सध्या पुण्यामध्ये बघायला मिळतं आहे। आपण हे बघत आहोत यंदा महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपली वारी आपली परंपरा। चला तर मंडळी, रामकृष्ण हरी।